नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना 3 टप्प्यांमध्ये पैसे हे देण्यात आलेले आहेत। म्हणजेच 3 हप्ते हे महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो आता चौथा आणि पाचवा हप्ता देखील दिवाळीच्या आधीच महिलांच्या बँक खात्यावरती जमा करणे सुरू आहे। काही महिलांच्या बँक खात्यावरती चौथा आणि पाचव्या हप्त्याचे पैसे देखील आलेले आहेत, तर काही महिलांच्या बँक खात्यावरती अजून येणे बाकी आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या सर्व पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाचे अनुदान हे दिले जाते। आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2 कोटींपेक्षा जास्त महिला या पात्र झालेल्या आहेत आणि त्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा करण्यात आलेले आहेत। परंतु मित्रांनो, बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये। या योजनेअंतर्गत पैसे महिलांना जुलै महिन्यापासून देणे सुरू झालेले आहे। तर काही महिला अशा आहेत मित्रांनो की ज्यांना पहिल्यापासूनच पैसे हे आलेलेच नाहीयेत। आणि विशेष म्हणजे या महिलांनी अर्ज देखील व्यवस्थित भरलेला होता आणि त्यांचा अर्ज देखील मंजूर झालेला आहे, तरी देखील मात्र या महिलांना पैसेच आले नाहीत। तर मित्रांनो, या ज्या काही महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत पैसेच मिळाले नाहीत, तर या महिलांना हे पैसे का मिळालेले नाहीयेत आणि आता या महिलांना पैसे हे कधी मिळणार आहेत याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांचे अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा त्यांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा या योजनेअंतर्गत मिळालेला नाहीये, तर अशा महिलांना हे पैसे का मिळाले नाहीत? तर त्याचे कारण आहे मित्रांनो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही पैसे तुम्हाला दिले जातात हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून दिले जातात। आणि डीबीटीच्या माध्यमातून ज्या पण योजनांचे पैसे हे महिलांना किंवा पुरुषांना दिले जातात, तर ते पैसे घेण्यासाठी महिलांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असणे हे आवश्यक आहे। परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक झालेलेच नाहीये। त्यांनी बँकेत जाऊन अर्ज देखील दिलेला आहे, आधार कार्ड जमा केले आहे, त्या ठिकाणी केवायसी केली, परंतु तरी देखील त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत हे लिंक झालेले नाहीये आणि त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाहीत। तसे मित्रांनो, दुसरे कारण म्हणजे बऱ्याचशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना त्या ठिकाणी आपल्या पतीसोबतचे किंवा आपल्या मुलीसोबतचे किंवा मुलासोबतचे जॉईंट जे खाते आहे ते जॉईंट खाते या ठिकाणी दिलेले आहे। आणि मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यामार्फत स्पष्ट सांगण्यात आले होते की महिलांना जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचे स्वतःचे वैयक्तिक खाते असणे हे आवश्यक आहे। जर एखाद्या महिलेचे जॉईंट खाते दिलेले असेल तर अशा महिलांचा लाभ हा थांबवण्यात येईल। जोपर्यंत त्या महिला त्यांचे वैयक्तिक खाते हे उघडून त्या खात्याला आधार कार्ड लिंक करत नाहीत, तोपर्यंत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही, अशा पद्धतीने स्पष्ट सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे बऱ्याचशा महिलांची या ठिकाणी जॉईंट खात्याचा प्रॉब्लेम हा येत आहे आणि म्हणून या महिलांना देखील पैसे हे मिळत नाहीयेत। तसे मित्रांनो, तिसरे कारण म्हणजे बऱ्याचशा महिलांनी असे खाते दिलेले आहे की ज्या खात्याला केवायसी करण्याची सुविधाच नाहीये। बऱ्याचशा महिलांकडून ग्रामीण भागातील अशा काही बँकेचे खाते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की ज्या खात्यांना आपण केवायसी करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आधार लिंक होत नाही। आणि अशा बँका जरी तुमच्या दिलेल्या असतील तरी देखील तुम्हाला या बँकांमध्ये पैसे हे जमा होणार नाहीत। तर त्यासाठी मित्रांनो, सोपा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट पेमेंट बँकेत आपले खाते हे उघडून घ्यायचे आहे। आणि पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडते वेळेस आपले आधार कार्ड ऑटोमॅटिक त्या बँकेला लिंक केले जाते आणि ही प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो 1 ते 2 दिवसात तुमच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होतात। अर्ज जरी तुमचे मंजूर झालेले असले तरी देखील तुमचे बँक खाते जोपर्यंत तुमच्या आधार कार्डला लिंक होत नाही तोपर्यंत मात्र तुमचे पैसे हे तुम्हाला मिळणार नाहीत। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तुमची बँक एखादी लिंक झालेली आहे की नाही। लिंक झाली नसेल तर पुन्हा तुम्ही बँकेत जाऊन त्यांना सांगायचं आहे की आमची अजून ऑनलाईनमध्ये ॲक्टिव्ह झालेले नाही आहे, तर ते तुम्ही लवकरात लवकर लिंक करून द्या। तर अशा पद्धतीने मित्रांनो, ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले नव्हते आणि त्याच्यानंतर त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहेत, तर आता अशा महिलांना 10 ऑक्टोबरपर्यंत पैसे हे मिळून जाणार आहेत।